तुकोबाराय म्हणतात मी बडीवान झालोय, बडियाचे अंकित आम्ही झालो बडिवंत. त्याचा अंगीकार केलेला आहे. त्याचा अंगीकार करण्यासाठी मी संसार लाथाडला आहे. आपण कितीही संसारामध्ये एकमेकांवर प्रेम करा, ते लोक आपल्याला प्रेम करत तयार नाही. एखाद्याला फार वाटतं माझी पत्नी माझ्यावर नितांत प्रेम करते, कुठपर्यंत मुलं बाळ झाली तोपर्यंत. हा म्हणतो महाराज जरी पत्नीचं प्रेम मुलांवर आहे पण मुलगा माझा आहे, मुलगा माझ्यावर नितांत प्रेम करतो. कुठपर्यंत? त्याचं लग्न झालं तो कोणाचा? जबिग्यात तो कोणाचा? महिला मंडळ कोणाचा? तो कोणाचा? बायकोना नाही, तो त्याच नाव जास्त अख्खा नख्खा. हा म्हणतो महाराज ठीक आहे ना, त्याचं लग्न झालं, त्याचं पत्नीवर नितांत प्रेम राहणं त्याचं गरजेचं आहे. पण मुलगा नाही जरी माझ्यावर प्रेम कराल, पण मुलगी माझी. मुलीचं बापाचं अतूट नातं आहे, अतूट. पण तरी देखील मुलगी 21-22 वर्षाची झाली, बाप तिचा हात दुसऱ्याचा हात देऊन कन्यादान करतो. मुलगी कोणाची? जावयाची. हा म्हणतो महाराज ठीक आहे ना, मुलगी जर जावयाची आहे सोडून द्या, हे घर माझं आहे, एकटा जीव सदाशिव. पण वर्षाकाठी सुद्धा घरपट्टी पानपट्टी ग्रामपंचायतीला द्यावी लागते किंवा भरावी. मग घर कोणाचं? कोणाचं? ग्रामपंचायत. हा म्हणतो ग्रामपंचायतीत जर घर आहे सोडा, घर सोडा. माझं शेत आहे, शेतामध्ये फार्म हाऊस मोठा बंगला बांधेल, पण वर्षाकाठी सुद्धा शेतचारा सरकारला द्यावा लागतो किंवा भरावा. मग शेत कोणाचं? सरकारचं. घर कोणाचं? ग्रामपंचायत. मुलगी कोणाची? जावयाची. मुलगा म्हणा तुम्हाला तुम्ही आते. आता ऐका, तुमच्या लक्षात आलं आपलं या संसारामध्ये जो देह आणलेला आहे तो देह सुद्धा आपला नाही. पाचाचा आपण देह उसना घेऊन आलाय. या देहावर ज्याची सत्ता आहे, देह येथे मनुष्याचे काय आहे? देह जाईल जाईल याशी काढोबा खाईल. देह जर काळाचा धन जर कुबेराचा आहे, इथं माणसाजवळ छापखाना जरी असला पैशाचा, अहंकार करून उपयोग नाही. पैसा असून अहंकार झाला, देव माहित नाही, धर्म माहित नाही, यांच्यासाठी 2 वर्ष पेशल होती कोरोनाची. या लोकांनी पैशाच्या जोरावर दवाखाना विकत घेतला, डॉक्टर विकत घेतला, पण त्याच पैशाने श्वास विकत घेता आला नाही. वाईट परिस्थिती झाली. जग बघायला गेलं, याला साधू संत मंडळी चक्की म्हणतायत, जात म्हणतायत. उत्तराखंडातील मुसलमान समाजातील संत कबीरजी एका गलीतून जात असताना एका बाईला दळत असताना बघतायत. नाही बघता बघता कबीरजी रडतायत. म्हणू लागले, चलती चक्की देख कर दिया कबीरा रो, दो पाठ के बीच में साबित बचाना कोई कबीरा, साबित बचाना कोई. तेवढ्यात मागून त्यांचे चिरंजीव कमालजी येतात. बोले पिताजी आप क्यों रो रहे हो? बोले बेटा उस औरत को चक्की घुमाते हुए देख रहे हैं? बोले हाँ, वैसे संसार की चक्की वो आदि माया घुमा रही है. बोले पिताजी उसमें रोने की क्या बात है? बोले कैसे बेटा? बोले बेटा वो जो औरत अनाज डाल रही है ना, उस अनाज की तरह तू और मैं, इस जगत के सभी लोग आटे के जैसे पीसे जा रहे हैं.
तब भी रोने की क्या बात है पिताजी? बोले कैसे बेटा? चलती है तो चलने दो, आपका है गोरो, किला पकड़ कर जो बैठे, बालन बाका हो कबीरा, बालन बाका हो। बोले पिताजी जो किल पकड़ कर बैठा है, जो भगवान के पास है, जो भगवान की नित्य पूजा अर्चना कर रहा हो, उसका कोई नहीं बाल बाका कर सकता। आपल्यात मन है देव राखे दया जीवनामध्ये हे संसार रूपी हे जग रूपी जाता आहे। या जात्याला एक खुंटा आहे, तो खुंटा म्हणजे ईश्वर आहे। जो ईश्वराची साधना करत असेल, जप करत असेल, तप करत असेल, मात्र भक्त राखी पायापासे दुर्जनासी संहारी। तुम्ही आपण संसार सोडू नका, पण संसारातली काही बंधन आता आपल्याला नेष्टायचं आहे, सुटायचं आहे, तोडायचे आहेत। आपुले आपण करा सोडवून संसार बंधन तोडावे घे। पण ऐका, जर संसारातच राहून तुम्ही आपण देव विसरलात, भक्ती विसरलात, दान विसरलात, धर्म विसरलात, तर काय होईल माहिती का? सुभाषित का वर्णन करतात, एशान विद्यान तपोन दानम ज्ञानम न शीलम न गुणान धर्म ते मृत्यू लोकी भुवी भारभूता मनुष्य रूपेण मृगाश्रते। ज्याच्या जीवनामध्ये दान घडत नाही, तप घडत नाही, साधना घडत नाही, अशांच्या जीवनामध्ये या भूतलावावर भार। आपल्यात म्हण आहे, जन्माला आला हेला आणि पाणी वाता वाता, असं काय आयुष्य आपण जगू नाही। आपल्याला नित्य चिंतन करायला लावलं आहे देवाने, नाही का? अनादिकालापासून वारकरी संप्रदायाचा दंडक आहे। कीर्तन मध्यकाळी आलं विठोबा रुक्माईचं भजन घ्यावं लागतं। तत्पूर्वी माझा एक कीर्तनामधला नियम आहे की महिला मंडळांना मी 2 मिनिटं होईना भजन घ्यायला लावतो, पुरुष मंडळांना सुद्धा। तत्पूर्वी महिला मंडळ माझा मागे म्हणतील, महिला मंडळांचं झालं की पुरुष मंडळ माझा मागे म्हणतील। चालेल ना? चालेल ना? महिला मंडळ तुमच्यापैकी कोणी जपी बिपी जाईल विद्यार्थी जागी कर द्या। तुमने जपन पद्धत बोलती बारी रास जप लागायला लागणी पदर टाकीलो जप काढलो बाजूनबाई सांगायचं करता माय कीर्तन ऐक ना, डोळ्याला बाई सांगा चाल देवा मी डोळ्याला नाही किरण, असं होता कामा नये। एका तालात, एका ठेक्यात, एका सुरामध्ये भजन करायचं आहे। ए ग विठाबाई मांगल्या बाया काय म्हणतात नाही, काय पपेन लग्न गाणे का मौसम सर्वांनी एक सारखं म्हणतात, ए ग विठाबाई माझी पंढरीची आई, भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणाचा गंगा, नवरदेव बाप घोडे उन्हा कडे काय आपण आवरतात ना, नवरदेव बाप घोडे उन्हा पाठवतील पटपटी पेटून तो घोडे उन्हा। आई इतका गोड तुझा स्वर आहे, गोड तुझा स्वभाव आहे, साक्षात सरस्वती माता तुझ्या कंठामध्ये नांदावी इतका गोड तुझा स्वर आहे। तुमचं गाणं आम्ही ऐकलंय, आधी आम नवी ऐकते का? आपण बी काही इज्जत न कचरा करू, आपण बी जर सकाकार पोकार करल्या रे काका सोन मस्त बर। श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम
दोरला या डेपाशी लावू द्या मला. काय आवाज हो महिला मंडळांचा. मी वयाच्या 14 वर्षापासून कीर्तन करतोय. किती आपल्या गावामध्येही 2 वर्ष अगोदर झालेत. हे सर्व मंडळी ज्ञात आहे. यूट्यूब चॅनलला बघितलं पंकज महाराज एकतासकर सर्च केलं, भरपूर कथा भरपूर कीर्तनं आहेत. महाराष्ट्रातला तालुका नाही, जिल्हा नाही, गुजरात प्रांतामध्ये आनंदराव महाराज म्हणजे आमचे मामाश्री. खऱ्या अर्थाने यूट्यूबवर माझं पहिलं चॅनलवर कीर्तनं ज्यांनी दिलं आहे आमचे मामाश्रींनी. तदनंतर या महाराष्ट्रामध्ये फिरण्याचा योग आला. पण ते सगळं जर श्रेय बघायला गेलं, आज जेवढेही कीर्तनं माझा वाटेला आहेत या कानादेशातील महाराष्ट्रामधील, हे सगळं श्रेय आमच्या मामाश्रींचं आहे. फिरण्याच्या योगामध्ये एक गोष्ट माझ्या लक्षात आली की आध्यात्मिक क्षेत्रामध्ये महिला मंडळांची संख्या आघाडीवर आहे. आघाडीवर नाही बरं, आघाडीवर. आध्यात्मिक सोडलं की प्रत्येक क्षेत्रामध्ये चला हो तुम्ही. बँक खात्यामध्ये कर्मचारी महिला मंडळ, टोल नाक्यावर टोल कॅबिनमधून टोल फाडून देणारी महिला मंडळ, पेट्रोल पंपवर पेट्रोल भरून देणारी महिला मंडळ, एसटी मध्ये बसा तुम्ही कंडक्टर, हाफ तिकीट, एसटी मध्ये जोडाजोडी तोडातोडी, आवाजाचा बाबतीत सुद्धा महिला मंडळ. मग तो आवाज भजनामध्ये घ्या, लग्नातल्या गाण्यांमध्ये घ्या, नाही तर गलीमध्ये आंगडो राहू द्या. आवाज श्रेष्ठ आहे महिला मंडळांचा. ऐका, आपला आवाज आहे ना यांचा पुढे आता दाबता चाललेला आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली संख्या कमी होत चाललेली आहे. शासनाने आपल्याकडे 70% आरक्षण दिलं आहे, महिला मंडळांना 30% आरक्षण दिलं आहे. अजून 10-5 वर्षांनी शासन विचार करेल, आपलं 70% हिसकावून घेईल, महिला मंडळांना देऊन टाकेल. ऑलरेडी त्यांच्याकडे 30% होतं, आपलं काढून 70 देऊन झालं 100. 100% जर आरक्षण महिला मंडळांकडे आलं, मग आपलं काय काम. याने 2 अंताकारा देऊ, निर्माण थैली देऊ, दोन बद बदोना. ऐकायचं गुलू गुलू असेल तुम्ही. वा, पुरुष मंडळ असं होता कामा नये. हात वरती करा, करा हात वरती. असं खापरदारीला म्हणजे करा, सरळ सरळ राहू द्या रातभर. विढोबा रघुमाई, विढोबा रघुमाई, विढोबा रघुमाई, विढोबा रघुमाई, विढोबा रघुमाई,
त्याचं सांगा हात खाली हात वरती करा पण हे सांगावं लागतं पण हात खाली करा हे सांगावं लागतं असं त्यात महाराज ऐका खऱ्या अर्थाने हे सगळं वातावरण बघून इंदिरा गांधीची आठवण येते मला असू द्यात महाराज भरपूर फिरण्याचा योग आहे पण कन्हेरा गावातलं हे प्रेम आहे माझ्यावर नितांत माझंही या गावावर भरपूर प्रेम आहे डोळ्यात अश्रू येतात मागील माझा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये फार माझ्यावर आघात दुःखाचा डोंगर कोसळला माझी आई गेली पण तरीसुद्धा गावोगाव फिरण्याचा योग आहे आदर मिळतो सत्कार मिळतात भरपूर काही पण खऱ्या अर्थाने एवढा आदर आणि भाव या गावातील तरुण मंडळीने सप्ताहाचं आयोजन नित्य महाराष्ट्रभर नव्हे तर पूर्ण भारताला आदर्श दाखवावा आपल्या कन्हेरा गावांनी इथं आल्याबरोबर इतका गोडवा महिला मंडळ असतील पुरुष मंडळ असतील माझं घर आहे माझं गाव आहे या निमित्ताने भाव तेवढा प्रेम मला मिळतो एवढा आदर मिळतो बऱ्याच गावामध्ये जाणं होतं आपल्या गावामध्ये आल्या आल्याबरोबर कोणी म्हणे चहा घ्या कोणी म्हणे कॉफी घ्या प्रत्येक महाराजांचा तेवढाच आदर गावोगाव तेवढा आदर राहिला नाही आता आपण म्हणावं जय हरी ते म्हणतात पुढच्या घरी वाईट परिस्थिती आहे गावोगाव पण बघा आदर्श गाव आहे आपल्या कन्हेरा गावामध्ये 61 वर्षाची परंपरा आहे आदर्श गाव ज्या गावामध्ये 16व्या शतकामध्ये जगद्गुरू तुकाराम महाराजांनी कीर्तन करावं आणि कीर्तनामध्ये राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्ञानाच्या गोष्टी ऐकाव्यात त्याच पद्धतीने आपल्या गावातला तरुण कीर्तनकाराचा कीर्तनामध्ये येऊन बसतो याला धर्मशास्त्र आहे ऐका म्हणून आजही राजांची कीर्ती अमर आहे हे आपल्या डोळ्यांनी बघतो 19 फेब्रुवारी येत आहे आदर्श जीवन जगला तर जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये येण्याचा आदर्श या तरुण मंडळी जेव्हा 3 एप्रिल 1686 माझा राजा जगाचा निरोप घेतो ही बातमी जेव्हा औरंगजेबापर्यंत पोहोचते बोले हुजूर हुजूर बोले क्या हुआ बोले मराठों का सरदार अल्लाह को प्यारा हो गया बोले क्या बक रहे हो बोले बक नहीं रहो उतना ही सच कह रहा हो जितना कि तुम्हें झूठ लग रहा है औरंगजेब ताळपासून आपल्या सिंहासना उठला 2 पावलं खाली उतरला गुडघे टेकलेत वरती हात करून म्हणाला हे मेरे मालिक हे मेरे परवरदिगार तेरी जन्नत का दरवाजा खुला रखना किसी की माँ बेटी पर कोई बुरी नजर डाले उसे तलवार से काट देने वाला छत्रपति तेरी जन्नत में आ रहा है तेरी जन्नत का दरवाजा खुला रखना हा माझा महाराष्ट्रातला मातीतला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे इतिहास आपल्या डोळ्यासमोर आपण बघितला आहे पण 500 वर्ष झालीत 500 वर्षापासून जो लढा होता अनेक कार सेवकांनी या छातड्यावर गोळीबार झेललेले आहेत एवढीच एकता जर पहिल्यापासून आपल्यात राहिली असती तर जेवढी कार सेवक गेलेत ना महाराज या मंदिरासाठी त्या रामासाठी तर ऐका जितनी एकता आज हिंदुओं में थी उतनी ही एकता पहले से रहती तो अयोध्या की क्या बात करते हो हम तो पाकिस्तान में भी राम मंदिर खड़ा कर देते हिंदू धर्म आपला साधा नाहीये जगाचा पाठीवर आदर्श दाखवणारा आपला हिंदू समाज आहे आई वडिलांचं वचन पाळणारे आपण लेकरं आहोत ज्या देशामध्ये राम जन्माला आणि बापाचा वचनामुळे 14 वर्ष वनवासाला गेला तो म्हणजे राम प्रभू आई वडिलांचा वचनामुळे काशी यात्रा तीर्थयात्रा आपल्या खांद्यावर घडवत होता तो म्हणजे श्रावण बाळ इतक्या पवित्र देशामध्ये तुम्ही आपण जन्माला यावं आणि त्याच आदर्शाखाली आई वडिलांची सेवा ही आपल्याकडनं घडते आणि सामाजिक सेवा घडते पारमार्थिक सेवा घडते म्हणून या गावाच्या तरुणांचा चरणावर मी नतमस्तक होतो रामकृष्ण हरी ऐका इतका आदर्श आणि आज खऱ्या अर्थाने ज्यांनी ही यजमानत्व घेतलेलं आजचं कीर्तनाचं कैलासवासी शालूबाई गोविंदा पाटील यांच्या स्मरणार्थ श्री गोविंदराव पुना पाटील माजी पोलीस पाटील यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवायची आहे काय सुरुवातीला हार आणला महाराज माझा लग्नात नव्हता असा हार असं वाटणं असं नसा घर जाऊ बा बाकीना आरती नावी घ्या मग टाकी देऊन मना बी राहू देव बरं का ऐका हा समाज प्रेम करणारा आहे महाराज म्हणून ऐका त्या आचरणावर आम्ही चालण्याचा प्रयत्न करू भावी पिढीमध्ये आमच्यावर जबाबदारी आमच्या खांद्यावर संतांनी जबाबदारी दिलेली त्या जबाबदारीनुसार आम्ही अभ्यास करून या कीर्तनामध्ये प्रबोधन करण्याचं कार्य करू मी काय फार मोठा कीर्तनकार नाही आहे पण हे तुमचं प्रेम आहे एवढ्या मोठ्या सप्ताहामध्ये माझं तुम्ही कीर्तन आयोजन केलेलं आहे खऱ्या अर्थाने तुमचा आभार व्यक्त करावा तेवढा थोडा आहे अगदी गोड टाळकरी मंडळी आहे जीवा भावातली महाराष्ट्रभर
नामांकित गुणीजन मंडळी उपस्थित आहेत. अगदी त्यांच्या चरणावरही मस्तक होतो. नाही का जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत, मी माझ्या जीवनामध्ये संसार लाथाळलाय, लाथाडीला हा संसार केला क्षणभर मीचा मार. माझ्या जीवनातून काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार जीवनातून नाहीसा केलेला आहे आणि मात्र ज्ञानाचा बळावर मी संसार सोडला आहे, परमार्थ केला. नुसतं परमार्थ करून चालणार नाही, पण परमार्थ ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावे. एक म्हणतो महाराज मी पंढरपूरचा 10 वाऱ्या केल्यात आणि गावना माऱ्या कोण सांगितलं म्हणून ऐका. परमार्थ हा रक्तात असला पाहिजे. त्या निमित्तानं तुकोबाराय वैराग्याचं बळ धारण करता आहेत आणि म्हणतायत मी जनाचा तनाचा धनाचा त्याग करतोय. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये जन तन धन 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 केले तृणाहे समान. जनाचा त्याग करतायत तुकोबाराय, धनाचा करतायत तनाचा करतायत. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. तुकोबारायांना जनाचा अभ्यास आहे. 4,500 या पलीकडे तुकोबारायांनी अभंग लिहिलेत नाही का. तुकोबारायांना जर एवढा अनुभव येत असेल, मला वाटतं आजच्या स्थितीला कीर्तनकारांना जेवढा अनुभव येतोय त्याच्याही पलीकडे तुकोबारायांचा अभ्यास या समाजावर किती झाला असेल. आमच्यासारखी कीर्तनकार नवीन कीर्तनकार होतो. 3 वाजायला निघून गेलो हौशी 3 वाजायला चालला गेलो. यजमानांच्या घरी यजमान गेले होते शेतामध्ये. राम घेतलं. मावशीबाई होत्यात. म्हणजे महाराज आजचं कीर्तन तुमचं. म्हटलं या. बसलो मी क्वार्टर. मावशीबाई म्हटले तुमचं आजचं कीर्तन आहे. तुमचं काय गाव? म्हटलं 1 तास. म्हटलं असं आहे का, मी जरा पाणी घेऊन येते. मावशीबाई गेलेत. पाणी वगैरे तांब्या 1 ग्लास. तेवढ्यात मी म्हटलं मावशी मस्त घर बांधलं. म्हणे महाराज नुसतं घर नाही, तुम्हाला पायना पुणे या घरले कलर बी देवा जायचे. बरोबर या म्हणे महाराज पुढे या. तुम्हाला पायना पुणे किचन या पाहता पुढे या. तुम्हाला पायना पुणे बेडरूम, तुम्हाला पायना पुणे बाथरूम. या नामात 3 नाही, तुम्हाला पायना पुणे. माझं बापरे आपण तर येसन पशी घेऊन भाडी. त्या गावात कीर्तन झालं. कीर्तन संपल्यानंतर म्हटलं पहाटेची गाडी धरू. मुक्काम केला. पण मावशीबाईनं 2 वाजेपर्यंत सरणार. म्हणे महाराज तुम्हाला पायना पुणे मला 2 पोरी. एकले नाशिकले देलशे, एकले मुंबईला देलशे. तुम्हाला पायना पुणे त्यातले बी 2 पोरी. म्हणता मावशी रातना 2 वाजे घ्या. तुम्हाला घरमा 0 लाईटनं बटन तेवढं दाबी द्या. मोठं लाईटनं बटन बंद करा. म्हणे महाराज झोप नाही. म्हणतो झोपू द्या. मावशीबाई गेली झोपायला.
पण अहो काका कुठे झोपू दे माझे. हा बोलसा केले बकरी चारण सवय निमना पोपटा आपटा तोडाने बकरी दोन मगाले ले. हा बोल जाणेन बुडूक सापडणं म्हणतो म्हणले म्हटलं काका झोपू द्या म्हणजे हो महाराज ते सकाळ बकऱ्याचं आड काय बकरी झोपू द्या. जाग काय झोप काय जाग काय झोप काय. मावशीबाईचा नियम होता पहाटे 5 वाजेला उठवायला यायचं काकाला शेतामध्ये मोटर चालू करण्यासाठी. मावशीबाई आली कोणी आतरून झटक किचनना डप्पा मा मेथीन भरेल लाडून डबा उतार दोन्ही जण मेथीन लाडू खाई राहणार. मालबी जाग काय झोप काय असा असा मेथीन लाडू ना वास म्हणतो बापरे मेथीन लाडू आतरून झटकीन. तिसरा डब्बा मी बी घुशी गो म्हणता मावशी तुमना पायना पुणे मालबी लाडू द्या म्हणतात. गल्ला खाय एवढा लाडू माल बकरींडू एवढा लाडू. एवढे बेमान लोक आहेत महाराज. आई रे बेमान दुनिया आई रे माँ बाप को कोई नहीं माने औरत को बेहुमान. आई रे बेमान दुनिया आई रे साधु संत को कोई नहीं माने बहुमान. आई रे बेमान दुनिया आई रे. आमच्या सारख्याला जर एवढा अनुभव येत असेल तर महाराज ते तर संत आहे. जनाचा त्याग करतात. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे म्हणून जीवाने पहाटे उठल्यानंतर स्नानविधी झाली 15 मिनिट का होईना देवारा धरा. आपल्या देवारातल्या देवाला सांगा आपलं काही जीवनातलं सुख दुःख काही सांगायचं असेल. पण बेमान लोकांना सांगू लोक रडून ऐकतील आणि हसून जगापुढे मांडतील. म्हणून जनाचा तुकोबारायांनी त्याग केलेला आहे. तुकोबाराय म्हणतात मी जन हे तण नाशिवंत देह जाणार सकड आयुष्य खातो काळ सावधान. येथे नाही उर आले अवतार. मी शरीराचा त्याग केलेला आहे. मी तणाचा त्याग केलेला आहे. मी धनाचा त्याग केला. धन कोणा कामा आले तर माझा कामात येईल. तुकोबाराय म्हणतात की बाबा मी या 3 गोष्टींचा मी त्याग करतो. जन तन धन केले तृणाही समान. तृणाही मी समान मांडलेला आहे. आणि मात्र काय झालं मी वैराग्याचा बडावर या 3 गोष्टी समान केल्यात. आणि तुका म्हणे आम्हा एकांताचा वास वैराग्य धारण केलेलं आहे. माझ्या जीवनातला संसार मी लाथाडलेला आहे. लाथाडीला तांब्या लाथाडीला संसार संसार लाथाडला. संसार लाथाडल्याबरोबर काय झालं वैराग्याचं बळ. आणि वैराग्य बळ करून मात्र मी परमार्थकडे वळून भक्तीचं बळ माझ्यात आलं. आणि भक्ती करून मुक्तीपर्यंत नाही तर मुक्तीचा माथ्यावर मी जाऊन बसलेलो आहे. तू का म्हणे आता तू का म्हणे आता तू का म्हणे आता तू का म्हणे आता तू का म्हणे आता
संगीत एक ईश्वर की शक्ति हर सुर में बसे हे राम. राग सुनाय रागिनी को तो रोगी को मिले आराम. समाधी लागावी आपल्याला इतकी छान आणि गुणीजन मंडळी आचरणाच्या त्या ठिकाणी आचरणशील अगदी पखवाजावर थाप पडावी आणि त्यानंतर या गाण्यामध्ये ज्यांचा मधुरता आहे समाधी लागावी इतका गोड नेतृत्व आहे. अगदी ऐका. परमार्थ सज्ज केला जगद्गुरु तुकोबरायांनी भक्तीच्या मार्गावर. भक्ती केली ते नीतीने. नाहीतर या भारतामध्ये या 2 वर्षापासून इतकी क्रांतीची ज्योत पेटली. योगेश महाराज, 1 लोटा जलवर समस्या का? जी महादेवाची मंदिरं सुकाड पडलेली होती तिथं झाडू मारायला कोण नव्हतं. थोडी गर्दी मातण्यात सुरत मा डोकामा तांब्या टाका होई गेली एवढी गर्दी. काय सांगावं महाराज, पण खरं सांगू का, परमार्थ हा नीतीने करायचा असतो. 1 लोटा आणि देवापुढे जर आपण समस्याचा जर हल मागायचं असेल तर आपला परमार्थ किती नीतीने किती शुद्ध आहे आपल्या अंतकरणामध्ये डोकावून बघा. मला तर म्हणायचं आहे, ज्या घरामध्ये सासू सासऱ्यांचा आदर नाही, आई वडिलांची सेवा नाही, अशा लोकांनी किंवा अशा स्त्रींनी 1 लोटा नाही संपूर्ण ड्रम जरी महादेवाला पाणी टाकलं तरी आपली कर्म आपल्याला चुकणार नाहीये. केले कर्म झाले त्याची भोग आले उपजले मेले ऐसे किती. म्हणून ऐका, परमार्थ हा नीतीने करायचा असतो. तुकोबारायांनी नीतीने परमार्थ केला म्हणून मुक्तीपर्यंत नाही, मुक्तीचा माथ्यावर मी जाऊन बसलो. तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माता, तर का लाथाडीला हा संसार केला क्षडवर मी मार. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम